नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, बरेच दिवस झाले एस फॉर ससुले भाऊंवरती मी पॉडकास्ट केलं नव्हतं आणि त्याचं कारण म्हणजे की ससुले भाऊंकडे काहीच कंटेंट नव्हतं। एकदम रटाळ व्हिडिओ ससुले भाऊ टाकत होते, काहीच असं इंटरेस्टिंग नव्हतं यांच्या व्हिडिओ मध्ये, म्हणूनच मी ससुले भाऊंना थोडा ब्रेक दिला होता। तसं तर आता पण ससुले भाऊंकडे काहीच असं इंटरेस्टिंग कंटेंट नाही आहे दाखवायला। तेच आपलं सकाळी उठायचं, आंघोळ न करता, दात न घासता, हातात कॅमेरा घेऊन फिरायचं गावभर। खरं तर हा ससुला जेव्हा गावी असतो ना तेव्हा याची मस्त मजा असते। कंटेंटचा याला विचार करावा नाही लागत। सकाळी उठल्यावरती हातात कॅमेरा घ्यायचा आणि कॅमेरा पुढे जेवढं काही दिसेल ते सगळं हा कॅप्चर करतो आणि ह्याचं एडिटिंग तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। जेवढं काही कॅप्चर झालंय ते सगळं ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो। काही दिवसांपूर्वी ह्या ससुल्याने बुलेट घेतली होती। खरं तर शो ऑफ करण्यासाठी म्हणूनच ह्या ससुल्याने ती बुलेट घेतली होती। आता बुलेट घेतली आहे ती नुसती मिरवत बसतो। काय बोलायचं या माणसाला, कॉन्टेंट साठी कुठे पण जात असतो उगाचच। जिथे फुकटचं खायला प्यायला मिळेल किंवा काही वस्तू मिळतील ना तिथे ससूला पहिली हजेरी लावतो। ह्याला आमंत्रणाची पण गरज लागत नाही, हा असाच तोंडवर करून निघून जातो। तिथे वर जातो ते जातो, फॅमिलीला घेऊन देखील प्रकट होतो। आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, गेल्याच पॉडकास्ट मध्ये मी बोलली होती की या ससुल्याने याच्या हाताला फेविस्टिकने कॅमेरा चिकटवला आहे, त्यामुळे 24 तास तरी ह्याच्या हातामध्ये कॅमेराच असतो। लोकांची प्रायव्हसी भंग होते, याच्याशी पण ह्या ससुल्याला काहीच घेणं देणं नसते। नुसतं आपलं स्वतःचा विचार करायचा, आपला व्हिडिओ बनला पाहिजे काही करून। इतरांचा तर सोडा हो मंडळी, पण हा घरच्यांचा देखील विचार करत नाही। घरच्यांना म्हणजे बायको आणि मुलांना टनवेलला एकटं ठेवतो आणि स्वतः बसून राहतो गावी। ससुल्याने गोप्रो लावला होता हेल्मेटला आणि व्हिडिओ बनवत होता। ससूला बोलतो, व्हिडिओ मध्ये आवाज नीट येतोय की नाही ते मला कॉमेंट करून सांगा। काय रे बाबा ससुल्या, तुला एडिट करताना नाही समजत का? किंवा एक ट्रायल व्हिडिओ करायचा होतास ना, चेक करायचं होतंस व्हिडिओ मध्ये आवाज नीट येतोय की नाही, लोकांना काय कॉमेंट करून विचारतोस? लोक जर बोलले असते की त्यांना व्हिडिओ मध्ये आवाज नीट नाही येत आहे, मग काय तू तो व्हिडिओ डिलीट करणार होतास का? उगाच आपलं तोंड दिलंय म्हणून काहीतरी पानचटपणा करत बसतो। एकदम मूर्ख माणूस आहेस रे तू। कुठे पण जायचं असेल ना मंडळी की हा मध्येच थांबतो आणि वडापाव, भजीपाव किंवा मिसळपाव तरी खाऊन निघतो। पण हेच जर त्याला फुकटचं कोणी प्रमोशन करायला बोलवलं ना त्यांच्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलचं, तर हा ससूला मेन्यू मध्ये जेवढं काही लिहिलेलं असते ते सगळं काही मागवतो। फुकट तिथे प्रकट ह्या म्हणीवरती या ससुल्याचा कॉपीराइट आहे। हा ससुला ना एवढा रिकामटेकडा आहे ना की काहीच विचारू नका। आता हा गावी का राहिलाय तर आईला शेतामध्ये मदत करायला, पण ती आई तर एकटीच शेतामध्ये काम करत असते आणि हा तिच्या मागे झापझूप करून कॅमेरा फिरवत असतो। काम तर करताना हा ससूला कधी दिसत नाही, पण फिरायला जायचं बोललं की लगेच बॅग भरतो आणि निघून जातो। ससूला कुठेतरी फिरायला गेला होता तर तिथून ससूला बोलतो, आता मी धुक्यात आलोय धुक्यात। अरे ससुल्या, तू कुठे जाशील नी कुठे नाही, तू मजा म्हणून धुक्यात गेलायस रे धुक्यात। पण तुझे रटाळ व्हिडिओ बघून बघून तू आमच्या डोक्यात जातोय, त्याचं काय करायचं ते सांग आधी। बाबा रे ससुल्या, कॉन्टेंट साठी काय करशील नी काय नाही। ससुल्या, तुला देवाने जरा तरी बुद्धी दिली आहे का रे? नाही म्हणजे आपल्या आजूबाजूला एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत त्याची तुला थोडी तरी जाणीव आहे का रे? हे असे फालतू व्हिडिओ वगैरे काढायला शायनिंग मारण्यासाठी लोक जातात आणि कितीतरी लोकांनी त्यांचा जीव गमावलाय, तुला माहिती तरी आहे का रे? रिसेंटलीच एक रील स्टारने तिचा जीव गमावला होता, ती पण ना तुझ्यासारखीच होती रे। रील्स बनवण्याच्या नादात कुठे गेली होती तुला माहिती आहे ना, आणि मग काय घडलं तिच्या सोबत ते। आणि त्याच्या आधी पण लोणावळ्याला एक फॅमिली वाहून गेली होती। अरे आयुष्य हे एकदाच मिळते रे। मान्य आहे आपल्या मनासारखं आयुष्य जगायला पाहिजे, पण जरा तरी काळजी घ्यायला हवी की नको? उगाच आपलं पावसा पाण्यामध्ये डोंगरावरती जायचं, धबधब्यावरती जायचं आणि त्याचे उगाच व्हिडिओ बनवायचे आणि मग तिथे काहीतरी अपघात झाला की थोड्याफार पैशांसाठी आपलं आयुष्य गमवायचं। अरे हे सगळं करण्यापेक्षा चांगला 9 to 5 जॉब करणारे, कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस? तुला ना नक्कीच माझं बोलणं झोंबेल, पण मी तुझ्या काळजीपोटीच बोलते रे। तू विसरू नको तू एक सोशल इन्फ्लुएन्सर आहे, तू लोकांना चांगलं इन्फ्लुएन्स केलं पाहिजेस। मी पण काय तुझ्याकडनं अपेक्षा करते, तुला सोशल इन्फ्लुएन्सरचा अर्थ तरी माहिती आहे की नाही देव जाणो। पण अरे तुला एवढं तरी समजायला पाहिजे आपण काय दाखवतोय, आपल्यामुळे लोक काय इन्फ्लुएन्स होतील, आपल्यामुळे लोकांना काही चुकीचा संदेश तर जात नाही
नाही आहे ना, याचा पूर्णपणे तू विचार केला पाहिजेस. आता पावसाळ्यात तू अशा अशा जागा दाखवतोयस, ते बघून लोक इन्फ्लुएन्स होणार, त्यांच्या मनात तिथे जाण्याची इच्छा निर्माण होणार. उद्या तुझा व्हिडिओ बघूनच 4 लोक अजून तिथे जातील. व्हिडिओ बनवण्याच्या नादात त्यांच्या सोबत काही अनर्थ घडला तर त्याला कोण जबाबदार असेल रे? म्हणूनच मी तुला नेहमी सांगते की तू आहे ना चांगले व्हिडिओ बनव. तू जे सततची टेप लावतोस ना की माझे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असतात, मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो, तर ना मी तुला खरं सांगते तुझे व्हिडिओ ना जराही इन्फॉर्मेटिव्ह नसतात रे. नेहमी चुकीचेच संदेश तू देत आलायस तुझ्या व्हिडिओ थ्रू. आता लोकांचा तर जाऊ दे, पण तू तरी कशाला हे जीवावर उतार होऊन व्हिडिओ काढायला जातोस तिथे? थोडी तरी समज असली पाहिजे तुला की पावसाळा किती आहे. अशा पावसामध्ये आपण घरी थांबलं पाहिजे, ना की पर्यटक स्थळांवरती जाऊन रील्स किंवा व्हिडिओ बनवायचे. ससुल्या ससुल्या, एकदम त्या पत्रस्टेच्या केअरटेकर सारखा आहेस रे तू, पूर्णपणे बिंडोक. धुकं दाखवून झाल्यानंतर ससूला गेला उंच कड्यावरून गाव दाखवायला. काय करू रे ससुल्या तुझं? एक दिवस पण तुला घरात चैन पडत नाही का रे? एक दिवस तरी शांत बसत जाणार आहे घरी. आता त्या अननसची एक्झाम झाली आहे तर त्याने चांगला जॉब शोधावा, जॉब करावा, तर ते त्याला जमत नाही आहे. गावी येऊन बसलाय ससुल्या सोबत. ह्या ससुल्याला तर 9 to 5 जॉब जमला नाही, आणि आता त्या भावाला पण ह्याने स्वतःसारखंच करून ठेवलंय, एकदम घर बशा. मोठ्याला बघून धाकटा काय शिकणार आहे ना मंडळी. दोघंही निघाले होते ऍडव्हेंचर दाखवायला. त्या रस्त्यावरती अळंबी कुठे कुठे दिसत होती, ती पण हा बिंडोक माणूस शोधत होता. काय बोलायचं ना या माणसाला, जेवढं काही फुकट मिळेल ते सगळं काही स्वाहा करायला बघत असतो. आधी या खेकड्यांच्या मागे लागला होता. कोकणातले जेवढे पण खेकडे होते ते तर मला असं वाटते या ससुल्यानेच संपवले असतील 2 महिन्यात, आणि आता अळंबीच्या मागे लागलाय. एवढा मुसळधार पाऊस पडतोय, कुठे कुठे दरी कोसळत आहेत, पण ससुल्याला घरी बसायला होत नाही आहे. ससुला भर पावसात आला कोकणातल्या गावावरून मुंबईला. ह्याला एसटीचा प्रवास करायला मजा येणार आहे असं बोलत होता. ससुल्या, त्यांना एसटीनेच प्रवास कर रे बाबा, तू एसटी मध्येच तू शोभून दिसतोस. मुंबईला यायचं, गावी जायचं, एवढंच ससुल्याच्या आयुष्यामध्ये ध्येय आहे. कोकण कोकण करून कोकणाच्या नावावरती पैसे कमवायचे, पण कोकणाच्या हितासाठी काहीतरी तिथे डेव्हलपमेंट करायची तर ते ह्याला जमत नाही. मागे तर ससूला बोलला होता की पर्यटकांसाठी काहीतरी करणार आहे, पण अजूनपर्यंत या ससुल्याने काही केलं नाही. नुसता आपला बोलाचा भात नाही बोलाची कडी, एवढंच असते या ससुल्याचं. झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे, एवढंच फक्त ससूला दाखवत बसतो. अरे ससुल्या, सगळीकडेच ते झाडं फळं फुलं सूर्यचंद्र तारे दिसतात रे. जे आम्ही रोज आमच्या आयुष्यात बघतो तेच काय परत तू दाखवत बसतोस? काहीतरी नवीन दाखव रे. दरड कोसळली ते दाखवलं, धुकं दाखवली, एसटी पलटी झाली ते दाखवलं, अजून काय काय हा ससूला दाखवणार आहे ना ते त्यालाच माहिती. 20 मिनिटाचा व्हिडिओ मध्ये 16 मिनिटं तरी ससुल्याने प्रवास दाखवला. बाबा रे ससुल्या, आम्ही पण ना रोड ट्रिपला जातो रे, वेगळं असं काहीतरी दाखव ना तू. 4 वर्षात 100 वेळा तू कोकणातला प्रवास दाखवला असशील. खरं बोलू का रे ससुल्या, आता ना तुझा व्हिडिओ बघून बघून 4 वर्षात मला तुझ्या टनवेलच्या घरापासून ते गावच्या घराचा रस्ता देखील मला आता पाठ झाला आहे. खरंच रे, विदाऊट मॅप मी जाऊ शकते आता तुझ्या गावी. एसटी कुठेतरी थांबली होती, तिथून ससुल्याने 2 पॉपकॉर्नची पॅकेट घेतली. का तर मुलं घरी गेल्यानंतर विचारतील ना, पप्पा काय घेऊन आले आमच्यासाठी खाऊ म्हणून. एखाद्या माणसाने एवढं 20-25 दिवसानंतर परत आपल्या घरी जातोय, आपल्या मुलांसाठी बायकोसाठी काहीतरी गावची भेट नेली असती. आता फुकट कोणी दिलं असतं ना ससुल्याला तर लगेच ते लाळघोट्याने बॅग मध्ये टाकून नेलं असतं, पण स्वतःच्या खिशात ना 1 रुपया पण हा माणूस खर्च करणार नाही. स्टुडंट अवॉर्ड फंक्शनला ससुला गेला होता फॅमिलीला घेऊन नालासोपाऱ्याला. तेव्हा पण ससुल्याने परत ट्रेनचा प्रवास दाखवला. ह्या ससुलीला तर काय बाबा, एकच ती प्रमोशन मध्ये पर्पल कलरची साडी मिळाली आहे, तीच नेसून फिरत असते. ससुल्या, तुला एक गोष्ट सांगू का, तुला ते फुकटचे प्रोडक्ट मिळतात ना बाबा अर्थचे, ते ना त्या ससुलीच्या तोंडाला लाव रे जरा, कारण ना त्या प्रोडक्टचं तिला जास्त गरज आहे रे. जेव्हा बघावं तेव्हा तोंडावरती 12 वाजलेले असतात, कधीच तिच्या तोंडावरती स्माइल नसते. आणि अरे ससुल्या, जरा चांगले व्हिडिओ बनव ना, म्हणजे अजून चांगले चांगले ब्रँड्स तुला अप्रोच करतील. म्हणजे कसं, तुला फुकटचे प्रोडक्ट्स मिळतील ना, मग ते प्रोडक्ट्स तुला ससुलीला द्यायला मिळतील. नाहीतर पाहिलंच ना, बिचारी ती दादरला वगैरे जाते कुठे कुठे, तेव्हा लोकल स्ट्रीट शॉप मधना कॉस्मॅटिक्स विकत घेते. अरे बाबा, ते ना चांगले नसतात रे.
असं काय काय वापरूनच त्याचे साईड इफेक्ट होतात तोंडावरती। मला तर असं वाटते नुसतं एका दिवसासाठीच हा ससूला आला होता, ते अवॉर्ड फंक्शन झालं आणि मग ससूला निघाला रोह्याला जायला। बिंडोक माणूस ना ट्रेन मध्ये बस मध्ये कोणाला पण पकडतो आणि हे आपले सबस्क्रायबर मंडळी असं दाखवत बसतो। रोह्याला जाताना ट्रेन मधून पण दरवाजात उभा राहून प्रवास दाखवत होता बिंडोक माणूस। काय बोलायचं हो मंडळी या बिंडोक माणसाला, आता तुम्हीच मला कॉमेंट करून सांगा। पाऊस खूप आहे, पाऊस खूप आहे सांगतो, अरे मग गप बस ना घरी, कशाला जातोस नको ते व्हिडिओ बनवायला। रोह्याला जाऊन पण ससुले भाऊने मार्केट दाखवलं। आता मार्केट कुठे नाही भरत हो मंडळी, नुसती आपली पायाला भिंगरी लावून फिरत असतो गावभर। एखादा माणूस बोलेल एवढा पाऊस आहे गप घरी बसतो मी, पण छे कसलं काय, ससूला पाऊस असो वादळ असो लगेच पोचतो कॉन्टेंटच्या शोधात। ससुल्या असा कसा रे तू, असा कसा वेगळा, मी असा कसा वेगळा। तर मंडळी आजसाठी एवढंच। तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।